रमा गेली आहे माधवा बरोबर बाहेर. जाताना मला सांगूनच गेली होती, पण नंतर मी स्वतःच मंडईत गेले. रमा गेल्याचे घरात कुणालाही ठाऊक नव्हते. अलीकडे आम्ही पाहतोय आपण माधवाला सातत्याने पाठीशी घालीत आहात. एक सांगू का? नाही म्हणजे सुभद्रा वहिनी आल्यापासून जो तो कागाळा करायला लागला आहे. घराची शांतीच हरपल्यासारखी झालीये. यांचा मुक्काम हालण्याचंही काही नाव नाही असे सगळ्यांना वाटते आहे. आपल्या तोंडी ही भाषा शोभून दिसत नाही. आज घरी गेल्यानंतर कदाचित तुम्हास रागे भरतील. का? तुम्ही आमच्या बरोबर फिरावयास आलात म्हणून. पण आपण दुरुत्तर करावयाचे नाही, कळले ना? थोडेसे कळले, पण आपण सांगाल ना अगदी तसेच वागेन मी. म्हणजे मला कळेल हळूहळू. तुमचा हा उत्साह, खरेपणा आणि आत्मविश्वास आम्हाला फार आवडतो. मी समजावेन त्याला. तुम्ही समजावणार म्हणजे कल्याणच झाले हो. नाही आता तुमच्या तालावर नाचायला लागले हे घर, तर 57च्या लढ्याची झाली ना तशी गत होईल या वाड्याची. ते काही नाही, नसते लाड चालायचे नाही थो. येऊ देत दोघांना बाहेरून. अशी खडसावते ना आज. मी कशाला? भाऊजीच बोलणार आहे थो माधवाशी. बाहेर धाकले मालकन रमा वहिनी आल्यात. हो आज भाऊसाहेब रमाला असे रागे पडतील की मज्जा येणार आहे. भाऊसाहेब रानड्यांच्या नव्या सुनेस तुम्ही समज देता आहात का थोरली म्हणून मलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे? माधवा, मामांची आम्ही तुळशी बागेत गेलो होतो. देवाचे दर्शन घेतले आणि मग काय सारस बागेमध्ये गेला होता फिरावयास? आता का वाचा गेली? मामांजी हे आपल्यासाठी. हे काय? स्वतः म्हणाले की आपल्या लग्नाबद्दल आपण प्रत्येकास काहीतरी छानसे द्यावे. सुभद्रा काकू, सगुणा वहिनी, तुमच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. ही तुमच्यासाठी चांदीची डबी. आणि ताई सासूबाई, हे तुमच्यासाठी. बघा ना, स्वतःनी अख्खी मंडई फिरून खास तुमच्यासाठी आणले आहे हे तेल. तुमची पाठ दुखते ना? सुभद्रा काकू, तुम्ही लावाल ताई सासूबाईंच्या पाठीस तेल? देईन हो, चांगले लावून देईन तेल पाठीला. हत्तीच्या फुचकाच निघाला बार. आज तुम्ही माधवा जाब विचारणार होतात. आमचा माधव रमेश फिरावयास घेऊन जातो. ते दोघेही नवमतवाद्यांच्या घोळक्यात रमतात. त्यांची मित्रमंडळी सुद्धा त्यांच्या बायकांना घेऊन तिथे येत असतात. हे सर्व आम्हास ठाऊक आहे आणि हे आम्हास ठाऊक आहे हे माधवासही ठाऊक आहे. तेव्हा कधी ना कधी आम्ही त्याच्या समोर उभे ठाकणार याची त्यास पूर्ण कल्पना. जेव्हा तो रमेश येथून बाहेर घेऊन गेला तेव्हाच त्याला कल्पना असणार की आल्यानंतर आपल्यास वादळास सामोरे जावे लागणार आहे. म्हणून त्याने अत्यंत चतुराईने, अत्यंत हुशारीने रमेशच्या मार्फत हे वादळ परतवले. आजच्या पुरते निभावले खरे, पण बाळंभटजी, माधवास आता समज देण्याची वेळ आलेली आहे. रमेशच्या बाबतीतली त्याची लक्षणे काही बरी दिसत नाहीत. तिला शिकवून मड्डम करण्याचा जर त्याचा विचार असेल तर ते जमायचे नाही. माधवाचे कान टोचण्याची वेळ आलेली आहे.